श्री स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आली आहे 6 ऑक्टोबर 2025 रोजी. आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी, लक्ष्मीकारक तिथी. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेपासून होणार आहे. ती कशी मी आपल्याला पुढे सांगेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि म्हणूनच फक्त आठवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे, आराधना करायची आहे, मंत्र साधना करायची आहे. कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे ही पूजा केली, ही मंत्र साधना आपल्या घरात केली, वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. चांगलं आरोग्य नांदेल. प्रत्येकाने ही पूजा करा. कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची, या पूजेचं शुभमुहूर्त काय आहे, पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं, याचं नेमकं विधी काय आहे, यावेळी कुठली सेवा करावी, पूजा मांडणी कशी करावी, ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम बघूया की ही पूजा आपल्याला कधी करायची आहे, याचं शुभमुहूर्त काय आहे. तर सगळ्यात पहिले बघा, कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:24 सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 होत आहे. तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही 6 तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे. 12 ते साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान, म्हणजेच 1 तासाच्या आत आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे. मंत्रसाधना, स्तोत्रपठण आपण यानंतर केल्या तरी चालतील. यासाठी पूजेची मांडणी तुम्ही 12च्या अगोदर करून ठेवली तरी चालेल आणि बरोबर 12 वाजता आपण पूजेला सुरुवात करा. आता ही पूजा मध्यरात्री का करतात? कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र, चंद्रदेवता, कुबेर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी या सर्व देवता पृथ्वीवर येतात आणि कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहे अशा सर्वांना या सर्व देवता आशीर्वाद देतात. मग आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं आणि अमृतरूपी जे दूध असतं त्याचा नैवेद्य त्यांना द्यायचा. आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या, आर्थिक आवक कमी झाली असेल, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, ही पूजा आपण श्रद्धेने करा. वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. कोजागिरी पौर्णिमेला बघा, समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला. या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात, सेवा करून, पूजा करून त्यांना ती भरभरून सुख त्यांच्या आयुष्यामध्ये देते. पण या उलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस नक्की येतात. म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे. आणि मग रात्री 12 ते 12:30 आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या आहेत त्या प्रथम पाहूया. मग लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा चंद्राची पूजा आपल्याला मग सेवा करायची आहे. यासोबतच एक नैवेद्य दाखवायचा आहे. त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तो टळत असतो. नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. मंत्र: ऋणरोगादि दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. आता सेवा काय काय करायची तर ते मी तुम्हाला सांगते. या काळामध्ये धनलक्ष्मी प्राप्तीची सेवा. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकळमाळी जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करावा. तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा. 12 ते 12:30 ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल. आणि बघा, ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे.
निवेद्यासाठी दुपारीच तुळशीचं पत्र तोडून ठेवावं. त्यात एक तुळशीपत्र टाकावे, निवेद दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी. दुधाचा निवेद फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तरपूजा करा. अगदी साध्या पद्धतीने. सर्व पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं, नमस्कार करायचा, माता लक्ष्मीचे ध्यान करायचं आणि या पूजेत काही राहिलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणून पूजा हलवली तरी चालेल. कळशामध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला घरातील व्यक्तीवरती शिंपडून घ्यायचं. आता महत्त्वाचं, पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं की ज्या 3 सुपाऱ्या आहेत, कुबेर भगवान, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, प्रत्येक सुपारी व्यवस्थित आहे. एक एक घ्या. प्रत्येक सुपारीसाठी एक कागद घ्यावा. त्यावरती सुपारीचं म्हणजे देवतेचं नाव टाकायचं की ही कुबेर भगवान यांची सुपारी आहे, ही विष्णू भगवान यांची सुपारी आहे, माता लक्ष्मी सुपारी आहे, असं नाव लिहून ठेवा. त्यांना वेगवेगळ्या ठेवा. एखाद्या कागदाच्या पुडीतही ठेवू शकता, ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं प्रत्येक देवतेचं नाव लिहिलेलं आहे. या 3ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. 1 महिन्यानंतर धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आहे, त्यावेळेला या 3ही सुपारी काढायच्या. पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत या 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या 2 सुपाऱ्या घ्यायच्या, पूजेतून काढायच्या आणि आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवायच्या. आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक भरभराट होईल. ही पूजा आपण या पद्धतीने नक्की करा, विधिवत करा. पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत या सुपारी आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. नंतर विसर्जित करून टाका, कारण पुढच्या वर्षीची कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन 3 सुपाऱ्या घेणार आहोत, त्याचं पूजन करणार आहोत आणि त्या मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडून आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत. ज्यांनी मागच्या वर्षी याच पद्धतीने पूजा केली असेल, त्यांच्या ज्या सुपाऱ्या असतील त्यांनी त्या आता येणारं जे लक्ष्मीपूजन आहे ते झालं की विसर्जित करून टाका. कारण आज म्हणजे या कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या 3 सुपाऱ्या आपण मांडणार आहोत, याचं पूजन करून आपण या सुपाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडणार आहोत. सगळ्यात पहिले बघा, आपल्याला या ठिकाणी चंद्र, कुबेर, इंद्राची आणि लक्ष्मी मातेची यांची एकत्रित पूजा करायची आहे. चौरंगाभोवती, पाटाभोवती पाहिले, तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे. दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो. तसेच पूजा झाल्यानंतर दिव्याने सर्व देवतांना ओवाळावे. कलशावर देखील आपल्याला एक स्वस्तिक कुंकवाने काढून 5 रेषा काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला सर्व पूजा 12च्या अगोदर पूजा मांडणी सर्व करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करून वेळ मिळणार नाही सेवा करायला. त्यासाठी 12च्या अगोदर आपल्याला सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे. 2 पानं घ्यायची आहेत, त्यावर सुपाऱ्या ठेवायच्या आहेत, दिवा लावून घ्यायचा आहे. त्या अगोदर आपल्याला पाटावर एक पांढरा कपडा अंथरून त्यानंतर वर 2 सुपाऱ्या विड्याची पानं ठेवून आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे. एक तांब्या घ्यायचा आहे, त्यावर एक आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे. मग पूजा करून अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करून त्यानंतर आपल्याला 12 वाजता पूजा करून आपल्याला सेवा करायला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.